श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवाय नमस्तुभ्यम. ही शिवमहापुराण कथा आपल्या शहाद्यात पार पडली, कसं वाटलं? कसं वाटलं म्हणजे खूप छान वाटलं की आपल्या शाद्यामध्ये पहिले तर आम्हाला अजिबात पण असं वाटत नव्हतं की शाद्यामध्ये येणार, पण राजेश दादा पाडवी आणि मकरंद साहेब पाटील, दीपक साहेब पाटील यांच्यामुळे इथं ही कथा आयोजित झाली. पहिले ती मी त्यांना धन्यवाद देते मनापासून की सर तुम्ही ही कथा आणली आणि एवढ्या लोकांचं म्हणजे पूर्ण मन एकदम तृप्त झालं या कथेने. खूप वाट पाहत होतो आम्ही की शाद्यामध्ये ही कथा केव्हा येणार आणि ती कथा आली आणि आज 5 दिवस त्या कथेला पूर्ण झाले. तू या कथेतून काय शिकवण नेणारस? या कथेत शिकवण अशी म्हणजे आपल्या पंडित दादांनी खूप चांगलं सांगितलं आणि म्हणजे आपण किती निष्पापी जीवांना काय काय करतो म्हणजे आपला म्हणजे माणूस म्हणून आपण की एक पाऊल पण पुढे टाकतो तर त्याच्याने पण आपल्याला पाप होतं. त्याच्याने म्हणजे आपल्याने पाप होतं कारण ते आपण एक जीव मारतो. तर आपण पाप कसे टाळावे ते आपल्याला शिकायला. आम्ही ब्राह्मणपुरीहून आलो. शिवमहापुराण कथा किती दिवस अटेंड केली शहाद्यातली? 5 दिवस अटेंड केले. आणि या कथेतून तुम्हाला काय सार मिळालं, काय बोध मिळाला? आम्हाला इतका सार चांगला मिळाला की व्यवस्था चांगली होती आणि आम्ही राजू दादांना फार म्हणजे अभिनंदन करतो त्यांचं. आणि आमच्या शाद्यामध्ये कथा आली, एवढं महापुण्य तर कुठे नाही आणि एवढी चांगली व्यवस्था भरभरून झाली. एकदम छान छान झाली व्यवस्था. तुम्ही राजेश दादांना काय सांगाल? त्यांची मी बहीण आहे, लहान बहीण. तर त्यांनी एवढ्या लोकांचे पुण्य घेतलं ताई, तर मला तेवढंच आनंद आहे, एवढंच बोलू शकते मी. फार आभारी आहे आणि त्यांचे आनंदित आमचं म्हणजे त्यांनी एवढं आणलं ना. तर कथाच्या त्या दिवशी कथा डिक्लेअर केली त्या दिवसापासून आमचं म्हणजे आनंदित जीवन झालं. मावशी कुठून आलात तुम्ही? वडाळीहून. ही शिवमहापुराण कथा किती दिवस अटेंड केली आणि कसं वाटलं? 5 दिवस केली मी आणि 2 दिवस अगोदर जागा म्हणजे 3 दिवस अगोदर आली होती जागा सांभाळून. आणि इथे व्यवस्था खूप चांगली होती, नियोजन पण चांगलं होतं. आणि म्हणजे एवढे उन्हाळ्याचे दिवस, एप्रिल महिना, पण पाण्याची कोणालाच कमतरता भासली नाही. जागोजागी पाणी आणून देत होते, कोणालाच काही त्रास झाला नाही बुवा. आणि मी पाडवी दादा, मकरंद दादा त्यांचे खूप खूप आभारी आहेत. माझा एक अनुभव सांगते मी म्हणजे मालेगावच्या कथेत 1 दिवस गेली होती. मग तिथं असं मनातलं बोलली बुवा मी, तर झाली इच्छा पूर्ण.